राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही लाईक केलं आहे असं समजून ही स्टोरी सांगायला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी आई बागलामुखी यात्रेला आपण 13 तारखेला जात आहोत. 13 जून शनिवार रविवार येतोय. सोमवारची एक दिवस सुट्टी घेतली तरी नोकरदार वर्गाचं टिकण्यासारखं आहे. चांगला योग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं विशेष महत्त्व म्हणजे असं आहे की अधिकचा महिना आहे. अधिकच्या महिन्यामध्ये दान धर्म आणि जे देवस्थान आहेत त्यांचं दर्शन हे फार महत्त्वाचं. त्याला म्हणजे वर्षात एकदाच येतो अधिकचा महिना. असं दोंड्याचा महिना म्हणतात ग्रामीण भागात. स्लीपर कोच 35 सीट घेऊन जात आहे. दुसरी गोष्ट, दारुडी बाकाडी यांनी काही संपर्क साधू नये. हा दादागिरी मिले कोट्याधीशन अहंकारण आमकन तमकन हागायला जातो त्याच्यासाठी 20-20 मिनटं गाडी दाबून थांबून धरितो अशाने सुद्धा येऊ नये. आत्ता 15 मिनटं थांबली होती तेव्हा मोताय गेला नाही आणि गाडी चालू झाली आणि अर्धा तास झालं मला मोतायला आली. ह्यांनी सुद्धा येऊ नये. त्रास देणाऱ्यांनी यायचा कार्यक्रम करायचा नाही. हा दुसरी गोष्ट, सहज फिरायला म्हणून दर्शन घ्यायला म्हणून सुद्धा येऊ नका. मला अशी व्यक्तीचं दुःख निवारण त्याचा प्रपंचात चांगले दिवस आणायचा माझ्याकडून असा प्रयत्न राहणार आहे की ज्यांच्या घरात अडचणी, ज्यांना सुखानी करून दुखानी खात्यात. माझ्याकडं सगळ्यांचे फोन असतात. 7-8 माणसाचं कुटुंब, 3-3, 4-4 माणसं, म्हणजे 2 वर्ष 3 वर्षाला एक माणूस घरातला मरतोय. 3घच राहिल्यात. त्यांनी यावं. कष्ट करून रात्रीचा दिवस करून काहीतरी जमीन घेतोय, काहीतरी घर बांधतोय. तिथं लिंब टाक, नारळ टाक, पूजाच कर, काय कारण नसताना बरं का. जवळची ओळखीतली लोक असतात. असा त्रास देणं त्यांनी यावा. तुमचं मत खऱ्यानी, पण वाटण्या द्यायना कोण वाटून कोर्टात केस आहे मुद्दाम अडकून पाडलं ही त्यांनी यावा. ध्यानात ठेवा. नेमकं दुःख कुठं फोडायचं आणि कसं फोडायचं ह्याची परफेक्ट नॉलेज आहे आपल्याला. कट कार्यक्रम करून टाकतो मी. फक्त फोनवर चर्चा करून मला गेस घेऊन द्या. मी कुणालाही नेत नाही. मी चर्चा करतो आधी काय विषय काय नाही असं ते खऱ्यानी. लबाडाने भेवजबाडांनी माझ्याकडे यायचं नाही आणि आपण त्याला नेणारं नाही आणि कुठल्याही प्रकारचं सहकार्य नाही. हा अन्याय सहन करणारा असावा. जो अन्याय करतो ना त्यांनी माझ्याबरोबर यायचं नाही. स्पष्ट शब्दात सांगतो. आता आपण आपल्या स्टोरीकडे जायला हरकत नाही. ही स्टोरी बऱ्यापैकी आता तुम्ही ह्या साईडला बघितलं का मागं काय दिसतंय? घनदाट जाडी जंगल आहे, वन विभाग आहे, पलीकडच्या साईडला नदी आहे, बिबट्याचा, मोर, लांडगा, बाकी इतर छोटे मोठे यांचा मुक्त हस्ती वावर इथं आहे. हे जंगलाचा एक कायदा आहे. ह्या ठिकाणी वाघासारखा किंवा बिबट्यासारखा जो प्राणी आहे याची सत्ता चालते. ध्यानात ठेवा. का? बिबट्या येतो, वाघ येतो. तसं माणसांच्या जंगलामध्ये काही गावाकडं राहतात, माळाला गावाकडं राहतात, बागायच्या बागात ऊसाच्या कडेला, आणि काही सिमेंटच्या जंगलात राहतात. मग त्याला आपण शेर म्हणतो. यांचा सुद्धा एक राजा असतो. यांचा सुद्धा एक, त्याला आपण सरकार म्हणतो. ज्याच्या हातात काठी त्याच चालतं. आणि प्रत्येक सरकार, प्रत्येक राजकीय पक्ष ह्याची एक वेगवेगळी विचारसरणी असते. त्यानुसार तो चालतो. लक्षात घ्या. म्हणजे आता लोक म्हणतात हे RSSचं सरकार आहे, आता लोक म्हणतात हे भाजपचं सरकार आहे. हे नाव भारतीय जनता पार्टी आहे, सरकार वेगळ्या लोकांचं आहे. लक्षात घ्या. ती जुनी भारतीय जनता पार्टी त्यातलं कोण राहिलेलं नाही आता. असं आहे. कसं का असं जे ते चांगले वाईट निर्णय घेतात. आता देवेंद्र फडणवीस यांचं मी विशेष आभार आणि अभिनंदन करतो. ते म्हणतात त्या दिवस कुणी उगावला वाघ. इकडं ऊस पेमेंट थाकावलंय. लोक आमच्या भागात इंदापूर ह्याच्यात लोक पोलीस स्टेशन आंदोलनाला बसल्या, सरकारच्या आंदोलन बसल्यात, कोणत्याही दखल सुद्धा घेत नाही. आणि कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला. आणि ही मामा काय याड लागले का नाही? तसं नाही. चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे, वाईटाला वाईट म्हटलं पाहिजे. अभिनंदन अशासाठी करतो की आयुक्ताची एखाद्या जर ही करायची असेल नियुक्ती, मुख्यमंत्र्याशिवाय होत नाही. जनतेच्या मनातला मुख्यमंत्री व्हावा असं ज्याला वाटतं
त्या व्यक्तीचं नाव तुकाराम मुंडे. ह्या मुंडे साहेबांच्या ती देवतुल्य माणूस लक्षात घ्या. हा, त्या माणसाने जर ठरवलं असतं ना तर कमीत कमी 2-4 हजार कोटी रुपयाची प्रॉपर्टी जमाल केली असती, माहितीये का तुम्हाला. हा, काय नाही, ही महाराष्ट्राची भूमी आहे. हा, ही इथूनच निघणार आहेत माणसं आणि तेच कंट्रोल करणारे भारत, ध्यानात ठेवा. इथूनच कसाही निघन कुणी निघन माहिती नाही. उगाच मोठ्या मोठ्या ह्यांनी महात्म्यांनी देवरूपी पुरुषांनी उगाच जन्म घेतला का इथं होईल. अति करू नका. फक्त देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन कशासाठी करतोय तर ती आयुक्तांची बदली अन्न आणि औषध प्रशासनावर केली मुंडे साहेबाची. मग ती रेकॉर्ड तुम्हाला माहिती आहे. टंचाई झाली, दुधाची टंचाई. गोकुळ सारखा ब्रँड असन त्याचं डुप्लिकेशन करायचं, वेगवेगळ्या नावाने नकली गोकुळच्या पिशव्या छापायच्या. ती गोकुळची ती एवढी मोठी संस्था ती सुद्धा टेन्शनमध्ये आली की काय भ्रष्टाचारी रोखावं कसा. दुधाची टंचाई का, डुप्लिकेट दूध तयार करायचे, गोड त्याला दूध तयार करायचे, पांढरं दूध करायचं आणि लहान लहान लेकरं खायचं. बरं काही हे सगळे किडे पडून मारणारे लोक. हा, यांच्या पुरी नातवंड पळून जाणार, जुगाऱ्या बागारात जाणार. हा, ही फक्त ही बैल काय करतात, ही फक्त छापीत्यात. आता 2 नंबरवाली म्हणतात यांना, उतार आहे 2 नंबरला. हा, डोंगरच्या डोंगर बसायला लोकांनी रात्रीची, अर्थात पाकिटं देऊन. त्याबद्दल त्यांचं काय, त्यांचं चुकीचं असतात, त्याला म्हणतात प्रशासन. हा, त्याच्यात वचक जर असेल ना, हा, खतरनाक. आम्ही लहानपणी असताना विक्रम बोके नावाचा एक अधिकारी आलता, अवैध वाहतूक कमांडरला चिकटून त्या गाड्यांना इंटरच्या जीबांना चिकटून देऊ, अवैध प्रवासी वाहतूक. विक्रम बोके साहेब असं साठवायचं धरून दहशत अख्ख्या जिल्ह्यात होती, पुणे जिल्ह्यात त्या माणसाची. जुना का TN सेशन याला म्हणावा. काही लोक कसे असतात, खास बापाच्या पोटचे असतात, कसा विषय असतो, खानदानी मानतात त्यांना. हा, पण वड्या कोड्यांचा कार्यक्रम थोडा वेगळा राहतो, लई अवलादी बेकार. आणि ह्याच्यात काय होतं, घरगरीबाचं शोषण होतं. ते पाकिटातलं ते मिळणारं ते पिशव्यातलं दूध बांगल्यावाला आणि फॉर्च्युनर पुढं असलेला कोणी घेत नाही, ते लक्षात घ्या. त्याची लई ताकद मोठी असते. हे गोरगरीब ते बाळाला पाण्यासाठी ती कष्ट करते, कुठं जाडून घेन बाई ती काय करीन, आणि ती 20 रुपये 25 रुपयाची पिशवी नेती, ती त्याला पाचते विषारीत होत. ती UP बिहारी आपल्या बोकांडी येऊन बसल्यात, हे सुद्धा बरेच इन्व्हॉल्व आहेत त्या धंद्यात. हा, मुसलमान सुद्धा आहेत काही या धंद्यात. अशी परिस्थिती महाराष्ट्राची सध्या. कुणी काही कसंही करते चाललंय सगळं. ध्यानात ठेवा, प्रशासकीय यंत्रणा कुठलाही विभाग असू दे, पोलीस प्रशासन असो, तुमचा महसूल असो, जलसंधारण असो, अन्न औषध प्रशासन, कुठलाही विभाग घ्या, परिवहन असो, त्यांच्या लक्षात आलं नाही एकदा ह्या कर्मचाऱ्यांच्या, साहेब लोकांच्या, की वरून आपल्या एवढा कंट्रोल नाहीये, आपल्याला काही कारवाई होऊ शकत नाही, लय थोडं शिथिल पडलंय प्रशासन. हे डायरेक्ट खाली ऑर्डर सोडतात, पाकिट लाव, पाकिट लाव, पाकिट लाव, गोळा करा, गोळा करा, काही एवढे कोटी गोळा करा, एवढे कोटी मला, एवढे कोटी तुम्हाला, अंधेरा कायम राहील. ही महाराष्ट्राची अवस्था झाली आज. हा, दुर्दैवानं सांगावं लागतं. एक घटना सांगतो तुम्हाला, आजची ती खरी स्टोरी. गुरुवार 28 मे सन बकरी ईदचा, उत्तर प्रदेश गाझियाबाद आणि खोडा नावाचं गाव, मोठं गाव आहे. 2 मित्र आहेत. आता बकरी ईद म्हणलं ना की ती त्यांचं ते धर्माचा विषय, ती हा रक्त आणि त्यांचं जवळचं नातं आहे. काचाकच काचाकच मारित्यात, सगळ्याच धर्माचे मारित्यात, जैन सोडून. जैन माझ्या दृष्टीने जैन धर्म हा सगळ्यात प्युअर अँड सोल. बौद्ध धर्म सुद्धा प्युअर अँड सोल, त्यांची तत्व बघा तुम्ही, 1 नंबर असा विषय. पण तिथे आपापल्या धर्मानुसार चलतं, संविधानाने अधिकार दिलेला आहे. ती बकरीचा सण होता. सूर्या चौहान आणि असद हे मित्र, आणि नुकतीच कवळी कवळी केस फुटलेली, खालीवर, 11वीच्या वर्गात, अक्कल शून्य, दोघायला अक्कल कमी, ध्यानात ठेवा. अगदी 10-11 पोरला काय कळतं तेव्हा, काय नाही कळत. त्याला जा बरं 100 रुपयाचा भाजपाला घेऊन ये, 2च ॲटमा नेनती, असं असतं. ह्यो जो सूर्य आहे 17 वर्षीय, हे मित्र आहेत. एक 7-8 महिन्यापूर्वी सूर्या आणि असद, असं आत्ताच्या काळात, पूर्वीच्या काळात कसं होतं, एक हिंदू एक मुसलमान जर एकत्र आले, वा वा काय राम रहीमची जोडी आहे, असं म्हटलं जायचं. आत्ताच्या काळात तसं नाही. आता तर रामाचं स्वरूप सुद्धा बदललं. आपला राम कसा होता हिंदूंचा, माता सीता
शेजारी बंधू लक्ष्मण, काय त्याची ती सोज्वळ दृष्टी, आशीर्वादाला हातवर केलेला असा राम होता आपला. काही लोकांनी राम असा केला होता, खलास करून टाकीन, मारीन तुला, ते ही बरं तर आहे का? आमचा राम असा कधी नव्हता हो. हा, कुणाला तरी विरोध पाहिजे, कुणाला तरी कुणाच्या तरी विरोधात घालायचं आणि सत्ता भोगायची. शिव कार्यक्रम राबवलो भाऊ, खतरनाक कार्यक्रम. पण याच्यात ती विरोधी पार्टीवाली होती ती काय म्हणतात ती काँग्रेसी, ही काय लयशानी होती का? यांनी त्यांना गोंधळायचं ना आम्हाला बुक्या घालायचे येते आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य नाही मिळालेलं तुम्हाला सांगतो. काहीतरी बदल होईल. मला आम्ही तर समजा 10-5 वर्षात तोंड असून जाणारी माणसं, पण मला तरुणांच्या कोणत्या अपेक्षा आहे. ही 16 पासून 25 पर्यंत 30 पर्यंतची जी पोरं आहेत ना, यांनी शिक्षण परफेक्ट केल्यानं नोकऱ्या नाही, काय नाही. मला असं वाटतं की हेच काहीतरी देशाचं भवितव्य करू शकतात, कारण त्यांच्यात पिढी ट्रान्सफर झाली, त्यांच्या ताब्यात जाणार सगळं. तोच अंधारातच पडतोय आता. हा, त्याचं अवघड झालंय आता. चालू द्या. ह्या घटनेमध्ये हे 2 मित्र एक 7-8 महिन्यापूर्वी काही किरकोळ वादाव, त्या पोरांच्या काय खोड रबर दिला नाही म्हणून सुद्धा वाद होतो. किरकोळ वादावरून बोलायचे बंद झाले एकमेकांसंग. आताच्या तरुणाची मनोवृत्ती थोडी अशी आहे की एकटा जगत नाहीत. ही 16-17ची नवीन केस फुटलेली पोरं एकटे जगत नाहीत. त्यांना 4-2 जोडीदार लागते. आईचं ऐकणाऱ्या, बापाचं ऐकणाऱ्या, भावाचं ऐकणाऱ्या, बहिणीचं ऐकायचा विषय सोडून द्या. उरफाटे त्यांना बोलणार, पण बाहेर पोरांच्याच जास्त. त्याला एकमेकाला इज्जत देणार, एकमेकाला बाहेर स्टायलिश कपडे पाहिजे, मोबाईल पाहिजे, ते केस ती बाधारली ती अशी फिरवायचा हात, ते रंगीत करायची कोंबड्यावानी. कोंबड्याला का तो असतो ते रंगीत करायची. डगलं डुगलं घालायचं, कांबार वाळून गेलेली, मध्ये आधी असतं नाही रोज असतं मैतून करून ती वाळून गेलेली कांबार, गाल फाडं बसलेली यांची. आणि मग चालतं त्यांचं मोबाईलवर, त्यांची दुनिया वेगळीच आहे. अशा प्रकारची. पण ही एक टीम धरून असतात, ही एक टोळी धरून असतात, एक गँग धरून असतात. लक्षात घ्या. ती भले फक्त आता चोरून सिगरेट पिण्या इतकी मर्यादित असून द्या, पण गँग असते. तुमचा सुद्धा मुलगा अशा कुठल्या तरी गँगमध्ये. हा, गँग म्हणजे अशी खून मारा करणारी गँग नाही, ध्यानात ठेवा. ही गँगची एक फक्त सिगरेट, फक्त लालमुतच्या नावाखाली हळूहळू त्यात मिक्स करून बियर. लक्षात घ्या जरा. तुम्ही आता लेख काटून कमावता, 1 नंबर कमावला असेल तर ठीक आहे बा, पण 2 नंबरचा जर तुमच्या घरात येत असेल ना, पुरं व्याजा सकट जाणार आणि ते वंश बी जाणार, वंश बुड होणार. ध्यानात ठेवा. तुमचं काय कुणाला गेलं पण नाही, बावखीला नाही, गावाला नाही, कुणाला नाही. तुमचं तुम्हीच आहे. आता इथं काय झालंय, दोघं बोलायची बंद झाली. असद आणि हसूर्या म्हणून एक 7-8 महिन्याचा कालावधीपूर्वी आधीची घटना आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला जे घडलं त्याला पाठीमागे एक बेस असतो. यांचं फाउंडेशन सांगतो तुम्हाला. मित्र चांगले होते. सदर स्टोरीमध्ये 2 कारणं असली पाहिजेत, दोन्हीपैकी एक. दोन्ही तुम्हाला उलगडून सांगतो मी, आणि इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. बोलायची बंद झाल्या त्या सूर्याने कट मारला हे असदला मोटरसायकलवर. तर अंगावर गेल्यासारखं जायचं आणि बाजूने काढायची, त्याच्या डोक्यात खटका. आणि बाकीची जी असतात ना, 100-500 दिलं की बिर्याणी खात्यात. आता ती थोडी मोठाली खात्यात, ठोकळ्याची अंड सगळा असतो त्याच्यात. तर भाई तेरे को कट मारा, भाई तेरे को, तेरा अपमान है, तेरा अपमान है भाई, इसको कुछ सिखाना पडेगा आमकं तमकं. ती काड्यावाड्याच काम करत असतात. याला कळलं पाहिजे ना अक्कल याला वय 17चं. काय ऐकत नाहीत पोरं आजकालची. ही त्याच्या डोक्यात खटकी बसली. मग बकरी ईद जवळ आली. तारीख गुरुवार, आत्ता गेलेली 8 दिवस, आज गुरुवार आहे, 8 दिवस झाले, 28 मे. हा केला मित्राला फोन, येणे बोलत नव्हतं तरी. म्हणला हमारी ईद का सन है, मैं सेलिब्रेट करने वाला हूँ, तेरे को आना पड़ेगा, बाकी का सब भूल जाते हैं, तो आजा, मैं तेरे को लेने आऊँ क्या गाड़ी पे? नहीं, तेरे बगैर ईद सेलिब्रेट नहीं हो सकती, तो आजा, हमारा आज कुर्बानी का दिन है, कुर्बानी कैसे की जाती है मैं तेरे को सिखाता हूँ, मैं दिखाता हूँ तेरे को कुर्बानी. हे सुरुवातीला नाही म्हणत होता सूर्या, पण बाकीचे 2 मित्र होते त्याचे. त्या मित्रांनी सांगितलं काळजी करू नको, आम्ही तुमच्या बरोबर, चल. बर, निघाले. ईदच्या दिवशी ह्यांचा गोळ खाजा तयार झाला बघा. ही 4-5 जण, 7-8 जण असतात चांगली. हे असंचचा
आणि सगळी अशीच बारकाली, सगळी अशी अल्पवयीन माना, थोडक्यात 18च्या आतली ती बी असं. जसा त्याला आला तसं ते बोलता बोलता थोडी यांनी गाचंड्याला सुरुवात केली. त्याच्याबरोबर जे 2 मित्र आले होते त्यांनी, विकी आणि आयुष त्यांचं नाव आहे, ते हिंदू आहेत. हा सूर्य पण हिंदू, चव्हाण हिंदू आहे, त्यांना ठेवा. हे 3 हिंदू गाचंड्याला ह्याला त्याला सुरुवात केली. गुद्दा मार, हसायचं, गडीभर बिठ्ठी मारायची, परत एक असा ठोसा ठेवून द्यायचा. अरे ह्यांना वाटलं शे घोड बोलून खरंच कार्यक्रम माग आल्यात, ह्यांच्यापासून थोडं लांब राहिलं पाहिजे. हे दोघांनी जरा आटोपण्याचा प्रयत्न केला, सूर्याला तिथून काढण्याचा प्रयत्न केला. मग हे असदनी ऑर्डर सोडली, यांना बाजूला काढा, दोघांना गाचांडून त्यांना बाजूला काढलं, कडं केलं. आणि त्या सूर्याला म्हणला, मैं आज तेरी कुर्बानी देने वाला हूं, मी तुला तुझीच कुर्बानी देणार आहे आज. हा, आणि कुर्बानी काय आहे तुला दाखवतो. काढला चाकून, खसा 4-5 वार त्याच्या पोटात केलं. एवढी लोक काय आवळून धरायला, अमकं तमकं. ती पडलं रक्ताच्या थारोळ्यात. हे गेले निघून, पळून गेले. बरं जाऊन द्या. आता तेवढी मोठी घटना म्हणल्यावर घटना घडली कुठं? खोडामध्ये. जिल्हा आहे गाझियाबाद आणि राज्य आहे उत्तर प्रदेश. योगी आदित्य सरकार. तुम्हाला माहिती आहे योगीचा कार्यक्रम कसा आहे. म्हणजे माझं म्हणणं काय, आता तुम्हाला वाटत मुसलमान लई नालायक, पण तसं नसतं. मी कायम बोंबलून सांगत असतो की चांगले वाईट हे शोधायला शिका. त्यामुळे मी प्रत्येक मुस्लिम सणाला शुभेच्छा देताना देशप्रेमी हा शब्द वापरतो. देशप्रेमी एक वेगळा घटक आहे, आणि देशप्रेमी नसलेले फक्त इथं राहायचं, खायचं, गुणगान पाकिस्तान जगायचं अशा अवलादीचं ह्या टिपून कमी केल्या पाहिजेत. त्या मताचा मी स्पष्ट आहे, ध्यानात ठेवा. हा, योग्य सरकार आहे तिथपर्यंत. आता ते कसं आहे, लगेच काय बातमी ही असं खून मर्डर सगळीकडे होता. उत्तर प्रदेशचं सगळ्यात मोठं राज्य आहे, ती काय शांत होतं, ती काय तपासच नव्हता. पण ईदच्या दिवशी प्राण्यांचा बळी देण्याऐवजी एका हिंदू मुलाचा बळी दिला, अशा प्रकारच्या वावड्या त्या मोबाईलमधून ह्याच्यामधून ती घटना कुठं काढली पांगायला लागलं. आणि ही जी दोन्ही मुलं आहेत, असद आणि तुमचा सूर्या चव्हाण, अत्यंत गरीब कुटुंबातली आहेत. 8-9 हजार रुपये रोजानी, आपलं महिन्यानी आई काम करते. म्हणजे अगदी. आणि तो एकुलते एक होता घरात. त्या थोरला भाऊ वेडसरे, म्हणजे मतिमंद आहे, त्याचा विशेष नाही, मनोरुग्ण आहे, एकटाच. ते एकूण अपेक्षा होत्या. अत्यंत गरीब पोर आहे. बरोबर असून द्या. अशी रील बिल पांगळी, लगेच वातावरण तयार झालं, तणावाचं वातावरण तयार झालं. मग काही हिंदू संघटनाने आवाज उठावला, मोर्चे, दगडफेक, रस्ते बंद, आमकं तमकं, हे गोष्टी चालू झाल्या. मग पोलीस प्रशासनाला खडबडून जाग आली, त्यांनी अलर्ट केलं. हा विषय पत्रकारांच्या पर्यंत गेला, पत्रकारांच्या मार्फत सगळीकडं युपीमध्ये गेला, आणि युपीच्या मार्फत मुख्यमंत्र्यापर्यंत गेला. असं मॅटर झाला इथं. मग योगी आदित्यनाथ आणि ब्रिजेश ठाकूर उपमुख्यमंत्री यांनी ऑर्डर सोडल्यावर त्यांच्या आपल्याविषयी खतरनाक कार्यक्रम, जो गुन्हा करेन ना त्याचं गरबीर पाडून टाकतात, सगळं ध्यानात ठेवा. परत त्याला अटक करतात, त्याच्यावर कारवाई करतात, असं तिथं चालतं. म्हणजे मुसलमान असेल तर जरा पटकून करतात, असून द्या. तिथं कळल्यावर तिथून ऑर्डर सुटले व पोलिसांना. तर तोवर हे जो आरोपी आहे, मुख्य आरोपी असद आणि बिलाल, हे 2 मुख्य आरोपी होते, हे पळून गेले. त्याच्या आईने जे वारला सूर्या स्टेटमेंट दिलं की जेवढे जे आहेत त्यांच्याशी बदला घ्या, जेवढे 8-9 जण गोळख होतं त्यांचं मला बदला पाहिजे, माझं लेकरू गेलं. तिचं म्हणणं बरोबर आहे. शनी काय केलं, 28 तारीख ईद झाली, 29 गेली, आणि 30 तारखेला पोलिसांनी फुल फिल्डिंग लावली. पोरं तर बिलाल आणि हा असद बेपत्ता. असद हा पाठे 5-5:30 वाजता पैसे मित्रांच्याकडून घुसणे घेण्यासाठी येणार आहे अशी टीप पोलिसांना खबऱ्यांच्या मार्फत मिळाली. पोलिसांनी फिल्डिंग लावली. आला ना 5:15 वाजता असद त्याच्या मोटरसायकलवरून. मित्र तर काय कोण आला नाही, पण असद गाडी आली की पोलिसांना बघितलं की त्यांनी लगेच गाडी वळवली, पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांचा पाठलाग चालू झाला. तेव्हा कच्च्या रस्त्याला गाडी घातली, डांबरी सोडून कच्च्या रस्त्याला पाठलाग चालू झाला. त्याच्यानंतर त्याच्याकडून गाडी पडली, तो पाडला. पडल्यानंतर पोलीस थांबले, तो थांबला. त्याच्यानंतर त्यांनी स्वतःकडचं रिव्हॉल्वर काढलं, पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक कॉन्स्टेबल जखमी झाला. त्या कॉन्स्टेबल जखमी झाला की पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. त्यात असद मात्र ठार झाला.
असं एन्काउंटर झाले बा, ती बाकी तुम्ही ओळखून घ्या आता. म्हणजे झाले म्हणा, हरकत काय. 17 वर्षाच्या मुलाकडे आलं बा ते, ठीक आहे. मग जे असे जाऊ द्या बरोबर आता, पण ती झाली, घटना झाली, लगेच एन्काउंटर असंच केलं, अमकं तमकं बातम्या बितम्या आल्या. मग प्रशासनाला असं वाटतं की आता तरी बा ही जी मोर्चे वगैरे चालल्यात हे कमी पडतात, पण कमी पडत का नाही, लय वातावरण पेटलं तिकडून. आता काल, आज गुरुवार बुधवार, काल सकाळच्या पारी बिलाल त्याचा सुद्धा एन्काउंटर केला. 17 वर्षाची पोरं येत, ध्यानात ठेवा. म्हणजे आपण 2026 मध्ये साधारण कुठल्या दिशेने चाललोय हे सुद्धा ओळखणं महत्वाचं आहे. आरोप म्हणजे काय, गुन्हे म्हणजे काय, त्यांची मानसिकता काय, ते काय असे पाकिस्तानहून ट्रेनिंग करून आले अतिरेकी होते का, ही मानसिकता कुठून आली. कोल्हापूरमध्ये पाठीमाग दंगल झाली, दंगली सदृश्य परिस्थिती झाली की व्हायरल केलं, तर काय औरंगजेब जिंदाबाद का काय असतं तरी मुसलमानांनी हे केलं आणि मग त्याच्यावर दंगल झाली. तो मला सांगतो त्या औरंगजेबाच्या जी समाधी आहे ना, तिथं ते मुसलमान काही जात नाही कोणाची. आपण कसं तीर्थक्षेत्राला आपल्या जातो बघा, केदारनाथ बद्रीनाथ, तुम्ही काय केले कधी रांग लावून मुसलमान गेल्यात महाराष्ट्रातले, काही कोणाला कोणाचं घेणं देणं नसतं. हे बुद्धिभेद आहे सगळा, तो मला कळत नाही, जाऊ द्या मरू द्या. आता आलेला आम कशाला तुम्हाला आतली घटना सांगतोय. पोलीस स्टेशनला पोलीस डायरीमध्ये त्या घटनेची गुन्ह्याची नोंद आहे म्हणून सांगतो. आमच्यापासून जवळ श्रीगोंदा पोलीस स्टेशन आहे, लांब आहे थोडं, नगर जिल्ह्यात. त्या ठिकाणी काष्टी नावाचं गाव आहे, व्यापारी गाव आहे. शनिवार दिवशी जनावरांच्या तिथं बाजार भरतो आणि कोट्यवधी रुपयाची उलाढाल होती, इतका मोठा बाजार. त्या काष्टी परिसरामध्ये एका हिंदू मातंग मुलीला हिंदय गजवा करतो, म्हणजे एका मुस्लिम तिथल्याच प्रॉपर माणसाने, मुस्लिम तरुणाने, तू म्हणजे काय म्हणते बोरखा वगैरे असं हे घाल, असं अशा प्रकारची जोर जबरदस्ती केली. आणि मग ते काय लग्न बिग्न करतो, बाकीच लाकडी पिढी असते. मग ते बिचारीने विरोध केला आणि तिने पोलीस स्टेशन गाठलं, पाका आठ गुतला नाथ खोळा. ती सुटू शकत. तू ती हिंदे गजवा, तू हे कर ते कर, ह्याला म्हणायचं ओरिजिनल अतिरेकी, ध्यानात ठेवा. अशा प्रकारचे व्यक्ती असते, त्यातला फरक जाणून घेतला पाहिजे. म्हणजे असंही आता नुसतंच काळाच्याच मगातल्या सगळं जग काळा दिसतंय. आणि बानगड सांगू का, कुठलाही धर्म, कुठलीही जात तुम्हाला पोटाला खायला देत नाही, ध्यानात घ्या. ही ध्यानात घ्या. प्रॅक्टिकल जगायचे काय, ह्या दलदली चिखलातलं शिरू नका तुम्ही जाती धर्माच्या. माझं काम असं आहे, तिथं जातही मॅटर करत नाही, धर्मही मॅटर करत नाही, आपलं कामच चाललंय. माणूस आणि माणूस की धरून चाललं ना, काही डोक्याला टेन्शन असतं. पण तुम्ही जेवढं त्याच्यात आता, आम्ही सगळं करून बसलेलो आहे महाराज. आम्ही पार ख्रिश्चन पादरी पळून लावलाय, RSS मध्ये होतो तेव्हा. काय नाही, कशात काय माझ्या नाही. नंतर वाचन पाहिजे माणसं. आम्हालाच असं कळलं की अनेक RSSचे जे कट्टर होते का, तेच गायब केल्यात. कुणी केले कुणाला माहिती बा, कट्टर कार्यकर्ते. असा विषय असतो. तुम्हाला ते आतलं सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. सोशल मीडिया हे थोडं समजून घ्यायचं. काही का असा ना, पण ह्या घटनेमध्ये UP गाझियाबादच्या 2 ठोकल्यात. बाकी किती ठोकत्याना अजून योगी काय सांगता येत नाही. पण समाजाने सुद्धा इथून पुढच्या काळात, आता मला तर असं वाटतं कधी कधी किंवा लय मारण्याच्या दंगली होत्या. आणि जे पेटावणार आहेत ना, त्यांचा पैसा परदेशात, पोरं शिकायला परदेशात, हे स्वतः आपल्या सरकारने आपल्या पैशाने फिरणाऱ्या गाड्यांच्यात. पाठीमाग 10-20, तिकडं 10-20. पण सर्वसामान्य माणूस, आज लग्न जमाना, लय मोठमोठ्या समस्या आहेत. नोकरी नाही, बेरोजगारी वाढली, क्राईम वाढला, मुली सुरक्षित नाही. ह्याच्यावर जो शासकीय वचक असायला पाहिजे ना, तो कमी पडत चाललाय. इकडे कुणी राज्यकर्ते येऊ द्या, कुणी येऊ द्या, इकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नाही तर काय रे खरं नाही. राजकारण लय वांगाळ दादांच्या शब्दात. दादांना माणूस, आता आमच्या भागात तर आमच्या शेजारचं बारामती तालुका आहे, दादांना विसरू शकत नाही माणूस. कुणी काय धुतल्या तांदळासारखा नसतो, चांगले वाईट सगळे गुण होते त्यांच्यात. पण खरं आणि लय असं काय म्हणतात त्याला, आत काहीतरी दाबून ठेवायचं असं नाही. काय असन ती परदेशी कार्यकर्ता, आता बोलतो जाऊन द्या, खाजगीतला कार्यकर्ता, मोठा माणूस आहे चांगला, 18-20 पोकले नाही त्याच्याकडे. ही त्या संदर्भाने ते कॉन्ट्रॅक्टर होता भेटायला, म्हणून मामा चांगले मी ऐकतो, आमचं बोलणं झालं.
दादांच्या रोजच्या उठण्या बसण्यातला, भेटण्यातला. त्यांच्या शेजारी एक जणाचं काम करायचं होतं. काम कशाचं असतं माहिती ना तुम्हाला? थोडं नोकरीचा विषय होता आणि गरीब माणूस एकदम. ती हातापाय पडले, मुलीचं काम आहे, आपल्याला थोडंसं बघा. मग गेले. दादाने 2-3 मिनिटं ते अरे तुरे बोलायचे, का रे काय रे, पण त्यात सुद्धा गोडा होता, प्रेम होतं एक, लक्षात घ्या. का म्हणजे वेळ द्यायची हे लय महत्वाचं आहे. हा, बाग काही लोक वेळ देत नाही, वेळ देणार. मंत्रालयात सुद्धा जे जात असेल त्यांना विचारा, एवढी मोठी केबिन आहे, सगळ्यात जास्त गर्दी लाईन असं ना आजीदाची केबिन पुढे असायची का, ती वेळ देऊन बघायचा तो माणूस. हे चांगल्या गोष्टी म्हणजे आता काय आपलं गेलं सगळं संपलं असा विषय झाला. किंमत आहे ना, ते तुम्हाला वेळ द्यायला सुद्धा किंमत आहे महाराज. नाही तर काय जण बघत सुद्धा नाही तुमच्याकडे, काचावर केला हात गारवार असतं, जागला काय मेला काय गेला झाटाव तिकडे, अशी समस्या आपल्या गोरगरीबाला असं असतं. इथं काय झालंय, त्या माणसाचं काम मानला. दादा म्हणले सार्वजनिक कामं घेऊन यायची, वैयक्तिक कामं माझ्यापाशी घेऊन यायची नाहीत. हा, चांगल्या 5-50 जणात खास खावलं, हे आपले गपचिप निघाले बा. आहे म्हणजे वैयक्तिक त्यांचं बरोबर आहे, वैयक्तिक काम काय ती सार्वजनिक गावचा प्रश्न असावा, पाण्याचा असावा, काहीतरी असावा, चला आपल्या दादा पुढे कोण काय बोलणार. तेवढ्या माणसात म्हणले म्हणजे त्या लोकांना एक वचक असं, राजकारण कसं असतं बघा, त्या लोकांना सांगते की वैयक्तिक काम कोणाच्या असेल त्यांनी कॅन्सल करा, सार्वजनिक काम आणा. चौथ्या दिवशी दादांच्या PA कडून काम त्यांचं झालं. याला म्हणतात अजितदादा, असा विषय. हे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या असतात, पण सध्या तरी परिस्थिती फार वाईट आहे, बिकट आहे. बघू भविष्यात काय होतंय. कॉक्रोच मोर्चा 6 तारखेला आहे आणि तिथे बी काय होतं, एखादा एपिसोड बनवाच मारतो त्याच्यावर. मला लय आतली माहिती तुम्हाला सांगतो, पण मग आपण म्हणतो जाऊ द्या मरू द्या, बघू अजून काय होते असा विषय. काही का असा ना, आई बागला मी केला तुमच्या दुःखाचं, तुमच्या असलेल्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी माझ्याबरोबर येऊ शकता. फक्त 35 जण. रामकृष्ण हरी.